ब्रेकनंतर पाहूयात पुढची अपडेट। मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत। आंदोलनामध्ये जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव सुद्धा सहभागी झाले। आंदोलकांनी आपल्या गाड्यांमध्ये राहण्याची सोय केली आहे। सोबतच 25 दिवसांचा कोरडा शिधा, गॅस, कुकर आणि इतर भांडी सुद्धा घेतली आहेत। रस्त्याच्या कडेला थांबून हे आंदोलक आपलं अन्न शिजवतायत। या आंदोलकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। जुन्नर या ठिकाणावरून किल्ले शिवनेरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेत। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे मराठा आंदोलक आहेत हे मराठा आंदोलक स्वतःच्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेत। या ठिकाणी या आंदोलकांनी रस्त्याच्याच कडेला अगदी या ठिकाणी आपला स्वयंपाक बनवलाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय आत्ताच हे आंदोलक या ठिकाणी हा भात शिजवलाय आणि थोड्या वेळामध्ये हे आंदोलक जेवण करणार आहेत। त्याचबरोबर ह्या जीपमध्ये हे जे आंदोलक आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय ह्या आंदोलकांनी या ठिकाणी हा कोरडा शिधा, हे पोहे असतील, हे तांदूळ आहे, त्याचबरोबर इतरही साहित्य, डाळी, हे सगळे पदार्थ हे आंदोलक, तवा आहे, गॅस आहे, कुकर आहे, हा कोरडा शिधा आहे। म्हणजे हे आंदोलकांनी स्वतःचं जेवण स्वतः तयार करायचं ह्या पद्धतीने हे आंदोलक खरं तर मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। काय सांगाल, खरं तर आंदोलन उद्या मुंबईमध्ये सुरू होतंय। सरकारने मात्र 1 दिवसाची परवानगी दिली आणि अनेक अटी टाकल्यात की ते सरकारनं अडवायचा प्रयत्न केला। पाटलाच्या शब्दानुसार आम्ही कुठेही थांबणार नाही, आम्ही आझाद मैदानावर जाणार, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही। आम्ही जे आता जे आमचे भाऊबंद बोलले तसं आम्ही रस्त्यावर करून खाऊ, पण आम्ही तिथं थांबूच। आम्ही कुठल्याही सरकारच्या भीतीला माघारी घरी येणार नाहीत, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणारच नाहीत। तर सरकार कुठेतरी आंदोलकांची गजबी करण्याचा प्रयत्न करत आहे। हो सर, सरकारनं किती पण अटी घालू द्या, सरकारनं 5,000ची अट घातली। आम्ही 5,000 प्रत्येक 5,000 त्यांना 8 तासाचा टाइम दिलेला आहे। त्याला 8 तासानं दुसरे 5,000 आम्ही उठू आणि दुसऱ्यांना बसू, असं आम्ही शासनाच्या नियमानुसार पण चालू आणि तिथं पण राहू। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।